विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन प्रति जागृती निर्माण व्हावी यासाठी सामाजिक वनीकरण आणि वन विभागाच्या वतीनं जिल्हा स्तरावर निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धांना जिल्हाभरातील शालेय तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, वृक्ष संवर्धन आणि जलसंवर्धनाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येते। शासनाच्या पर्यावरण विषयक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सामाजिक वनीकरण वन विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला तसेच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या। नगरमध्ये आयोजित या स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळाला। विभागानं माध्यमिक आणि महाविद्यालयीन गटात वक्तृत्व स्पर्धा घेतल्या। आजची जीवनशैली आणि पर्यावरण, जागतिक तापमान वाढ आणि विकसनशील देशांची भूमिका या विषयावरील स्पर्धेला जिल्हाभरातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। विद्यार्थ्यांनी या विषयावर अतिशय हिरिरीने विचार मांडले। वृक्षांची तोड केली आणि त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटची जंगले उभारली। दुष्परिणामी वन प्राणी ठार झाले आणि मानवी वस्ती येऊ लागली। याला जबाबदार कोण? तर सर्व रूपाने आपणच आणि आपली ती निर्दयी जीवनशैली। वृक्षांची तोड केली पण फायदा तात्पुरता आणि संकटे जन्माची कोसळून घेतली। आणि विद्यार्थी मित्रांनो, आता ही जीवनशैली बदलायची वेळ आली आहे। वेळीच जर आपण वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला नाही तर आपली परिस्थिती अशी नक्कीच होईल। वृक्ष छाटली असुर बुद्धीने, वृक्ष छाटली असुर बुद्धीने, केला उद्रेक निसर्गाने। वृक्ष छाटली असुर बुद्धीने, केला उद्रेक निसर्गाने। कधी उन्हाळा कधी हिवाळा, कधी उन्हाळा कधी हिवाळा, अहो नुकताच येतो कधीही पावसाळा। उष्माघाताने तर अहो जीवच गेला, उष्माघाताने तर अहो जीवच गेला। सूर्यनारायणाचा कोपच झाला, सूर्यनारायणाचा कोपच झाला। आणि तुम्हाला या अवस्थेतून तुमचं ते तंत्रज्ञान किंवा संगणकीय ज्ञान नाही वाचू शकणार। याला सर्व रूपाने वाचू शकते ते फक्त आणि फक्त पर्यावरणच। आता मी जे बोलणार आहे ते थोडंसं बोलल्यास वेगळं आहे, पण ऐकायलाही थोडंसं वेगळं वाटेल, पण खरं जे आहे ते बोलल्यास काही हरकत नाही। ज्यावेळेस मानवाचा जन्म होतो त्यावेळेस त्याच्या अंगावरती एकही कापड नसतो आणि पहिल्यांदाच त्याच्या अंगावरती जो कापड पडतो तो कापड कुठून येतो? पर्यावरणातूनच ना। जन्म घेतलेला आहे, जीवन जगण्यासाठी जे ऑक्सिजन लागतं ते ऑक्सिजन कुठून येतं? पर्यावरणातील एखाद्या घटकापासूनच ना। आणि मानवाची शेवटी जीवनक्रिया संपल्यानंतर ज्यावेळेस त्याला मरण येतं तर मरणाच्या वेळी जी चिता रचलेली असते ती चिता कशापासून रचलेली असते? पर्यावरणातील एखाद्या वृक्षाच्या लाकडापासूनच ना। मग या पर्यावरणाचे इतके फार मोठे उपकार आपल्यावर आहेत, तर मग आपण त्याला का टाळतोय आपल्यापासनं आणि का त्याला उद्ध्वस्त करतोय? त्याचे जर एवढे मोठे उपकार आहेत तर आपलंही कर्तव्य बनतं की आपणही त्याला काहीतरी त्याच्या बदल्यात दिलं पाहिजे। पर्यावरण इतके सुंदर सुंदर संदेश आपल्याला देतो आणि तरीही आपण त्याच्यावर फक्त आणि फक्त तोडण्याचा आणि त्याला उद्ध्वस्त करण्याचा मारा करतोय। असं का बरं? निसर्गातील सूर्य म्हणतो प्रकाशमान व्हा, वृक्ष म्हणतात मोठे व्हा, फुले म्हणतात नेहमी हसा, नद्या म्हणतात इतरांना नेहमी हसवत राहा आणि स्वतःही हसा। असा हा सुंदर पर्यावरण आपल्या मित्राचं आहे का? पण मित्रांबद्दलच्या जे कर्तव्य आपल्यात आहे ते कर्तव्य आपण कधी पाळतोय का? किंवा त्याचा कधी विचार केला आहे का? आणि केलाही नसेल तरी का बरं नसेल, का बरं केला नाही? स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात सामाजिक वनीकरणचे DV अमृतकर, हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, लागवड अधिकारी MB पोकळे, KR फंड, DS चिखले आदी उपस्थित होते। या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। आता आपल्या सगळ्यांना माहिती पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे। मागच्या 2 वर्ष 3 वर्ष सरांनी बोलताना सांगितलं दुष्काळाची परिस्थिती, काही रेल्वेने पाणी गेलं, काही टँकरने गेलं, काही 2 ग्लास प्यायच्या 1च ग्लास केले, अशी परिस्थिती काही भागामध्ये निर्माण झाली। काही ठिकाणच्या ग्रामीण भागातल्या महिला आमच्या अकोला तालुक्यात किंवा आदिवासी 5-5 किलोमीटरवर हाकडा घेऊन जायचे पाण्यामध्ये भर उन्हात ही परिस्थिती होती। हे सगळं पर्यावरण संतुलन बिघडल्याचे लक्षण आहे। म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलं, याच्या माध्यमातून जनजागृती व्हावी आणि त्याचं संवर्धन होण्यासाठी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी त्याच्यावर विचार करावा आणि भविष्याला जाऊन कृतीशील काम करावं। आता बरेच मुद्दे मला या ठिकाणी मांडण्यासारखे, पर्यावरण म्हणजे काय, त्याचं संवर्धन कसं करायचं, दैनंदिन जीवनात पर्यावरणाचं संवर्धन कसं करायचं, झाडं कशासाठी लावायची, झाडं लावायचे त्याचे फायदे काय आहेत, त्याच्यानंतर त्याच्यापासून उत्पन्न काय, हे सगळं सांगण्यासारखे बहुत आपल्याकडे तेवढा वेळ नाही। फक्त एवढंच बोलताना सांगतो की आपण सर्वजण या स्पर्धेत सहभागी झाला। बहुतेक विजेची स्पर्धा निबंध आणि चित्रकलेची इथे आहे, वक्तृत्व स्पर्धा आता झाली, त्याच्यामुळे त्याचे निकाल आणखी द्यायचे राहिलेले आहेत। तर ते त्या स्पर्धेमध्ये सुद्धा जे विजेते आहेत त्यांचंही मी अभिनंदन या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या वतीने करतो। त्याचबरोबर चित्रकला निबंध स्पर्धेत जे सहभागी त्यांचंही करतो आणि भविष्यात आपलं कार्य राष्ट्राच्या समाजाच्या
आणि लागू अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 9 शब्द थांबवतो. धन्यवाद. 2016-17 करता जिल्हाभरातून प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय गटामधून चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करून आज या ठिकाणी 27/12/2016 रोजी पारितोषिक वितरण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जिल्हाभरातून वक्तृत्व स्पर्धेसाठी महाविद्यालयीन आणि विद्यालयीन गटातून जवळपास 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि जिल्ह्यातून विविध स्पर्धा, चित्रकला, निबंध आणि वक्तृत्वमध्ये आज या ठिकाणी पारितोषिक वितरण कार्यक्रम समारंभ घेण्यात आला. सालाबादाप्रमाणे हा कार्यक्रम वनीकरण विभागाच्या वतीनं दरवर्षी घेण्यात येतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमातून सहभागी होण्याचं आवाहन आज या ठिकाणी सामाजिक वनीकरणचे सहाय्यक संचालक अमृतकर सर यांनी केलेलं आहे. निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा माध्यमिक, प्राथमिक आणि महाविद्यालयीन गटात घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आलं. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.